मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मला बोलायचे नव्हते, पण तुम्ही माझ्या विचारांना घोटून घोटून ढेर केले. देवी म्हणून प्रेम केले, पण आज मी रागवलेली आहे आणि तोच राग मी तुमच्या समोर मांडते आहे. हो, मी सावित्रीच बोलते. मी तुमच्या उद्धारासाठी शिव्या, शाप, दगड आणि प्रसंगी शेणही सोसले होते. त्याचीच परतफेड म्हणून मी असले का सोचले? माय मावल्यांनो, लेकी पोरींनो, तुम्ही शिकल्यात, सवरल्यात, पण नको तेवढा अन्याय झाला. लग्ना अगोदर एकत्र राहणे, घटस्फोट, दुसरं लग्न हे तुम्ही एवढे सहजपणे करतात. पण जाऊ दे, आज मी दुसऱ्याच कारणासाठी आली आहे. हो, मी सावित्रीच बोलते. गर्भातल्या सावित्रीचा गडा तुम्ही गर्भातच दाबतात आणि यात तुम्ही स्त्रिया सामील. यासाठीच का मी शिक्षणाचा अट्टास केला होता? मला वाटले की स्त्री शिकली तर शबला होईल, पण मला काय, या स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध तुम्ही खंबीरपणे उभ्या राहाल, पण मला काय माहीत तुम्ही शबलाऐवजी अबलाच व्हाल. हो, मी सावित्रीच बोलते. मुलाचा अट्टास करते, पण लक्षात ठेवा, तो शेवटी मुलीचा पोटात जन्माला येतो. मुली नसल्या तर जगाचा अंत लवकर होईल. थँक्यू. येते.